निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। अमृतवाहिनी समजल्या जाणाऱ्या प्रवरा नदीला सध्या दूषित पाण्याच्या विळख्यात ही नदी सापडली आहे। खऱ्या अर्थानं अमृतवाहिनी ही समजली जाणारी प्रवरा नदी आता विषवाहिनी बनली आहे। संगमनेर शहरालगत असणाऱ्या कारखान्यांमधून केमिकलयुक्त दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडलं जाते, त्यामुळे प्रवरा नदी ही अतिशय दूषित बनली आहे। हे दूषित पाणी वाघापूर, खराडी, देवगाव या गावांसह संगमनेरच्या पूर्वेकडील गावातील विहिरीत मिक्स झाल्यानं रोगराई वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। यावेळी या विहिरीत सध्या केमिकलयुक्त पाणी उतरल्याचं बघायला मिळतंय। या विहिरीत मृतावस्थेत मासे आढळून आलेले आहेत, तसेच पाण्यामध्ये बारीक बारीक आळ्या तयार झाल्या आहेत। हे पाणी पिण्यालायक राहिलेलं नाही, त्यामुळं देवगावकरांनी या विहिरीचं पाणी पिऊ नये असं आव्हान आरोग्य विभागाच्या वतीनं यावेळी करण्यात आलंय। वाघापूर खराडी शिवारातील प्रवरा नदी पात्रामध्ये देवगाव, निमगाव, टेंभी, सिरापूर या गावांसाठी सार्वजनिक पाणी पुरवठा करण्याची विहीर आहे। या विहिरीमध्ये केमिकलयुक्त दूषित पाणी मिसळल्यानं मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत। या पाण्यात बारीक बारीक आळ्या देखील तयार झाल्यात, त्यामुळे हे पाणी पूर्णपणे दूषित झालं असून पिण्यास अयोग्य आहे। ही बाब ज्यावेळेस देवगाव ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी यांच्या लक्षात आली, त्यांनी लगेच ग्रामपंचायत प्रशासनास ही माहिती दिली। माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख, प्रमोद शिंदे, संतोष शिंदे, सुनील शिंदे, नाना कोटकर, भास्कर बांगर, सचिन शिंदे, अण्णासाहेब भवर, देवगावचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषिकेश अभंग, आरोग्य सहाय्यक सूरज जाधव, आरोग्य सेवक ओम येवले यांनी समक्ष खराडी वाघापूर शिवेवरील प्रवरा नदीपात्रातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी केली। या विहिरीत साचलेले मृत मासे, घाण आणि त्यातून तयार झालेल्या आळ्यांमुळे हे पाणी नागरिकांना तसेच जनावरांना पिण्यायोग्य राहिलेलं नाही। परंतु वरील गावांसाठी पर्यायी पाणी पुरवठ्याची व्यवस्था नसल्यानं नाईलाजास्तव ग्रामस्थांना दूषित पाणी वापरण्याची वेळ सध्या येत आहे। आपण काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी आपल्या राजसत्ता न्यूजच्या माध्यमातून अनेकदा प्रवरा नदी कुणामुळे दूषित होते हे दाखवलं होतं। यावर केंद्र सरकारनं याची दखल घेऊन तालुक्यातील एका दूध कारखान्यावर मोठी कारवाईचा फास आवळला होता, परंतु तत्कालीन समयी एका मोठ्या नेत्याच्या हस्तक्षेपामुळे कारवाईला ब्रेक लागला होता। परंतु हा एक कारखाना चालवण्यासाठी किती लोकांचं आरोग्य आणि जीव धोक्यात घालणार हा प्रश्न आता निर्माण होतोय। प्रवरा नदीला अमृतवाहिनी समजलं जात आहे। ही अमृतवाहिनी काही दशकांपासून काही राजकीय नेत्यांच्या स्वार्थीपणामुळे गटारगंगा बनली आहे। आजही या तालुक्यातील नामांकित दूध कारखान्याचं केमिकलयुक्त पाणी जे आहे ते प्रवरा नदी पात्रात सोडलं जात आहे, त्यामुळे मानवी जीवासह पशु पक्ष्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे। दुर्धर आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे शासनानं या कारखान्यावर खऱ्या अर्थानं कडक निर्बंध लादणं गरजेचं आहे। या केमिकलयुक्त पाण्याच्या बाबत देवगाव ग्रामपंचायत प्रशासनानं संगमनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाहीये, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। जर नगरपालिकेनं केमिकलयुक्त दूषित पाणी नदीपात्रामध्ये सोडणं बंद केलं नाही, तसेच दूषित झालेल्या विहिरीची लवकरात लवकर या स्वच्छता करून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख, प्रमोद शिंदे, संतोष शिंदे, सुनील शिंदे, नानासाहेब कोटकर, भास्कर बांगर, सचिन शिंदे, अण्णासाहेब भवर यांनी दिला आहे। राजसत्ता न्यूज, ब्युरो, संगमनेर। आज या ठिकाणी मौजे खराडी आणि वाघापूरच्या शिवावर असलेली आमची देवगावची पाणीपुरवठा विहीर प्रवरा नदीच्या तीरी आहेत आणि पाणीपुरवठा कर्मचाऱ्याच्या सूचनेवरून विहिरीचं पाणी दूषित झालं असं आम्हाला कळलं। जेव्हा आम्ही इथं आलो तर तेव्हा विहिरीमध्ये मासे पडलेले होते, ते मृत मासे आढळले आम्हाला, त्याच्यात आळ्या पडलेल्या होत्या आणि नदीच्या कडेला जे काही प्रवरा नदी आहे, आत्ता रोटेशन नाही तरी पण ह्या नदीला फुल पाणी आहे आणि त्याला प्रवाह पण आहे।
आणि हे जे काही दूषित पाणी आहे तर त्याचं पर्क्युलेशन ह्या विहिरीमध्ये होतं आणि ते पाणी आम्हाला पिण्यासाठी आणि वापरासाठी येतं, तर ते दूषित आहे असा आमचा आरोप होता. आणि आज इथं आरोग्य अधिकारी आले, त्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली, तर त्यांनी आम्हाला सूचना केलेली आहे की हे पाणी पिण्यासाठी वापरू नका, तसेच वापरण्यासाठी सुद्धा वापरू नका, कारण याच्यातून साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. तर या संदर्भात आम्ही नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, यांना वेळोवेळी निवेदन आणि पत्रव्यवहार केलेला आहे, पण याच्याकडं साफ दुर्लक्ष झाल्याने आज आमच्या गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर याच्यावर प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी आमची विनंती आहे. अन्यथा पुढील भविष्य काळामध्ये याच्याविषयी आम्ही मोठं आंदोलन निश्चित उभं करू.